आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. डॉक्टर येस डॉक्टर बोला. मॅडम सॉरी पण एवढा उशिरा फोन केला. नाही काही हरकत नाही, बोला ना. तो ऍक्सिडेंट झालेला ड्रायव्हर होता ना कोमामध्ये, त्याला शुद्ध आली. शुद्धीवर आलाय? हो, खरं तर असं रेअर केस मध्ये होतं. कोमामधला पेशंट शुद्धीवर येतो. नाही आम्हाला सांगा, तो बोलू शकतो? खात्रीने नाही सांगता येणार. उद्या तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही पेशंटला येऊन भेटू शकता. उद्या? नो 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 नो, आम्ही आत्ता येतोय, आत्ता. ओके ठीक आहे मॅडम, या. संजय गाडी काढ, आपल्याला हॉस्पिटलला जायचंय. ड्रायव्हर शुद्धीवर आलाय. येस, कम ऑन क्विक. बाप्पा, तू कायम माझ्या बरोबर असतोस, पण आज काहीतरी चुकीचं घडणार आहे असं माझं मन सांगतंय. प्लीज बाप्पा, काहीही चुकीचं घडू देऊ नकोस. प्लीज, कुणावरही अन्याय होऊ देऊ नकोस. मॅडम. हॅलो दादा, बोला. एवढ्या रात्री का कॉल केला? सगळं ठीक आहे ना? हो मॅडम, एक बातमी द्यायची अर्जंट. काय झालं? बोला ना. तुमचा तो ड्रायव्हर आहे ना ॲक्सिडेंटवाला, हां, तो शुद्धीवर आलाय. आणि डॉक्टर साहेबांनी यशोधरा मॅडमला फोन करून ही बातमी दिली आहे. बरं ठीक आहे, मी बघते काय करायचं ते. काही लागलं तर तुम्हाला कॉल करते, ठीक आहे? बरं ठेवतो. काहीही करून मला यशोधराच्या आधी हॉस्पिटलमध्ये पोहोचायलाच हवं. या मॅडम, पेशंटची रूम इकडे. मॅडम जरा लवकर प्लीज. संजय. हां डॉक्टर, एक मिनिट. नमस्कार. कसं वाटतंय तुम्हाला? ऑल वेल? हॉस्पिटलच्या खर्चाची काळजी करू नका, आम्ही बघू.
संजय ओके मॅडम. हे इथे काय करताय? म्हणजे यशोधरा सरनाईक ऑलरेडी इथे पोहोचलीये. अरे देवा, आता ड्रायव्हरने तिला सगळं खरं सांगितलं असेल तर? आम्ही काही त्रास द्यायला आलेलो नाही, फक्त एका प्रश्नाचं उत्तर हवंय आम्हाला. जो ऍक्सिडेंट झाला त्यावेळी त्या गाडीत देसाई कुटुंब होतं ना? आर यू शुअर? ह्या ऍक्सिडेंटमध्ये अख्खं देसाई कुटुंब, यू नो व्हॉट आय मीन. नक्की ना? हे काय चाललंय यशोधराचं? कोण कुठली फॅमिली ऍक्सिडेंट मध्ये गेली, वाईट झालं, पण त्यात यशोधराला एवढा काय इंटरेस्ट आहे? डॉक्टर, पेशंटचे सगळे अपडेट आम्हाला मिळायला हवे. हो मॅडम. म्हणजे पेशंटची रिकव्हरी, पेशंटला कोण कोण भेटायला येतंय जातंय, ही सगळी इन्फॉर्मेशन मॅडमला वेळेत मिळायला हवी. आणि हां, पेशंट या हॉस्पिटलमधूनच नाही तर या रूमच्या बाहेर सुद्धा जाता कामा नये. आमच्या परमिशन शिवाय पेशंटला डिस्चार्ज द्यायचा नाही. डू यू अंडरस्टँड? ओके मॅडम. टेक केअर. संजय, ओके डॉक्टर, येतो आम्ही. या. मॅडम, आता तरी तुमचं टेन्शन दूर झालं ना? या. आम्हाला आता रिलॅक्स्ड वाटतंय. मी सांगत होतो ना तुला. हे बघ, ते देसाई कुटुंब कधीच संपले, आणि असं संपलंय की आता ते कुटुंब पुढच्या जन्मात सुद्धा तुझ्या वाट्याला येणार नाही. आणि ताई, तुला जे वाटत होतं ना ते फक्त तुझे भास होते, आणि तुझी कोणीतरी मस्करी केली असं मला वाटतंय.